कोल्हापूरमधील स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना केली गेली। अर्धवट जळलेल्या या मृतदेहांचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले। कुरुंदवाड स्मशानभूमीतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। कुरुंदवाड स्मशानभूमीमध्ये मृतदेह पूर्णपणे जाळले जात नसल्याचं वारंवार उघड होतंय। अर्धवट जळलेल्या या मृतदेहांचे अवशेष स्मशानभूमीतून कुत्रे ओढून नेत आहेत। या मृतदेहांची अक्षरशः विटंबना सुरू आहे, पण नगर परिषदेचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा याबाबतच्या उपाययोजना काही होत नाहीयेत। कुरुंदवाड नगर परिषदेविरोधात स्थानिक नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आणि हा रोष आता दिवसेंदिवस वाढत चाललाय। आता या सगळ्या कारभारावर कारवाई व्हावी अशी मागणी इथल्या स्थानिकांकडून केली जाते। स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळलेल्या मृतदेहांची ही विटंबना कुरुंदवाड नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या या स्मशानभूमीत होतीये। ही दृश्य सुद्धा आपण त्याची पाहतोय आणि या सगळ्याबाबत वारंवार नागरिक रोष व्यक्त करत आहेत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी जमीर पठाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत। जमीरशी, नेमकं काय या सगळ्या संदर्भात नगर परिषदेचं म्हणणं आहे? आता तरी या गोष्टीची दखल घेतली आहे का? काही कारवाई होणार आहे का? आता कुरुंदवाड येथील स्मशानभूमीमध्ये सध्या अंत्यसंस्काराची सरणावरील मूर्ती पूर्णपणे जळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। याबाबत नागरिकांनी तक्रार करून देखील पालिकेने याकडे दुर्लक्ष केलं होतं। परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। अर्धवट जळालेले मृतदेहाचे अवशेष ओढून नेत ते निर्जन ठिकाणी नेतात, लचके तोडतात। हा प्रकार केवळ एकदाच घडलेला नाही, तर हा वारंवार घडत आहे। ज्यांनी आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप दिला त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे अत्यंत जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे। पण या सर्वांच्या मुळाशी जर गेलं तर पालिका प्रशासनाचा आणि नातेवाईकांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो। कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी अजूनही राबवली गेलेली नाही आणि नाहीये। अपुरी दहन प्रक्रिया, सरणावर मृतदेह पूर्ण जळत नाही, त्यामुळे पै पाहुण्यांची देखील आणि नातेवाईकांचा देखील हा हलगर्जीपणा आहे। या ठिकाणी पालिकेचा कोणताही कर्मचारी अथवा कोणताही प्रतिनिधी उपलब्ध नसतो, त्यामुळे कुत्र्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी कुत्र्यांचंच साम्राज्य निर्माण झालेलं असतं, पण याच्या मरण यातना ज्या आहेत त्या पूर्ण या सरणावरील मृतदेहांना भोगाव्या लागत आहेत। पण या सगळ्या संदर्भात नगर परिषदेकडे कुठलं लेखी निवेदन गेलेलं आहे का, की ज्याला उत्तर आलेलं नाही आणि त्यामुळे इतका मोठा रोष निर्माण झालाय? याबाबत पालिकेकडे त्या परिसरातील शेतकऱ्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे। त्याबाबत सूचनाही केल्या आहेत। तेथील स्वच्छता करणाऱ्या प्रतिनिधीला देखील याबाबत सूचना केलेल्या आहेत, पण पालिका प्रशासनाने कोणतीच भूमिका बजावलेली नाही। अगदी, आणि त्याच्यामुळे निश्चित हा संताप स्थानिकांकडून व्यक्त होणं हा एका पद्धतीने विचार केल्यास निश्चित योग्य असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण अशा पद्धतीनं मृतदेहांची विटंबना होणं, त्यांची हेळसांड होणं फार चुकीचं असेल। कुत्रे अक्षरशः तिथे लचके तोडतायत, त्यामुळे नगर परिषदेनं सध्याच्या क्षणाला या सगळ्याकडे लक्ष देणं, ठोस असं पाऊल उचलणं, फक्त या बाबतीत नाही तर यापुढे सुद्धा अशा कुठल्या गोष्टी घडू नयेत म्हणून काहीतरी ठोस उपाययोजना करणं आवश्यक असेल। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी जमीर। Thank you.